पंढरपुरात आषाढी वारीच्या सुरक्षा व्यवस्थेवर तैनात असलेल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या एका जवानानं स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे। आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त लाखो वारकरी श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल झाले असताना वारीच्या सुरक्षा व्यवस्थेवर तैनात असलेल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या एका जवानाने स्वतःवरच गोळी झाडून आत्महत्या केल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे। या घटनेमुळे पंढरपूर शहरासह संपूर्ण पोलीस दलात शोककळा पसरली आहे। मृत जवानाचे नाव रामेश्वर ध्रुपद साबणे वय 30 असून ते मूळचे गंगाखेड जिल्हा परभणी येथील रहिवासी होते। आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे सुमारे 2:30 वाजण्याच्या सुमारास विठ्ठल रुक्मिणी मंदिरात शासकीय महापूजा सुरू असतानाच त्यांनी स्वतःच्याच सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून जीवन संपवल्याची माहिती समोर आली आहे। गोळीबाराचा आवाज ऐकताच घटनास्थळी तैनात असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने त्या ठिकाणी धाव घेतली, मात्र गंभीर दुखापत झाल्याने रामेश्वर साबणे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता। त्यानंतर परिसराची सुरक्षा अधिक कडक करण्यात आली असून आवश्यक पंचनामा व इतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली। प्राथमिक माहितीनुसार जवानाने हे टोकाचे पाऊल कोणत्या कारणामुळे उचलले याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही। वैयक्तिक, मानसिक किंवा इतर कोणते कारण होते का याचा तपास पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे। संबंधित सहकारी, वरिष्ठ अधिकारी आणि कुटुंबियांची चौकशी करून सर्व बाबींची पडताळणी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविकांच्या सुरक्षेसाठी राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर पोलीस व SRPF जवानांची नियुक्ती करण्यात आली आहे। अशा संवेदनशील आणि महत्त्वाच्या बंदोबस्तादरम्यान घडलेल्या या घटनेने पोलीस दलात हळहळ व्यक्त होत असून जवानांच्या मानसिक आरोग्य, ताणतणाव व्यवस्थापन आणि समुपदेशनाच्या गरजेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे।